नमस्कार मित्रांनो, आरके डिजिटल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक कामासाठी तसेच निवडणूक करता तसेच नोकरी करता लागणारे जात पडताळणी प्रमाणपत्र त्या संदर्भाचा आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आणि कागदपत्रे आपण अपलोड कशी करायची याबाबतचा आजचा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जात पडताळणीसाठी लागणारे कागदपत्रे येथे आपण बघूया। अर्जदाराचे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, अर्जदाराचा चालू शैक्षणिक वर्षाचा पुरावा, टीसी किंवा बोनाफाईड किंवा निर्गम उतारा, तसेच मागील शैक्षणिक वर्षाचा पुरावा, निर्गम उतारा, टीसी किंवा बोनाफाईड। उदाहरणार्थ, जर विद्यार्थी आता 10वीला असेल तर विद्यार्थ्याची 1ली ते 9वी पर्यंत शाळेत शिकत असल्याबाबत निर्गम उतारा, बोनाफाईड किंवा टीसी यापैकी एक। त्यानंतर वडिलांचा शैक्षणिक पुरावा, टीसी, निर्गम उतारा किंवा बोनाफाईड यापैकी एक। वडिलांचे कास्ट जात प्रमाणपत्र असल्यास, रक्तातील नात्यातील शैक्षणिक पुरावा असल्यास, जसे की मृत्यू प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, टीसी, निर्गम उतारा, बोनाफाईड, त्यानंतर शेतीचे काही पुरावे असतील, महसूल पुरावे असतील। त्यानंतर 15A फॉर्म हा शाळेतून भरून दिला जातो विद्यार्थ्यांना। त्यानंतर शाळेचा जात पडताळणी संबंधित लेटर हे लेटर शाळेकडून दिले जाते। त्यानंतर शैक्षणिक कामासाठी जर लागत असेल तर जात पडताळणी संबंधित 100च्या बॉन्डवर नियम क्रमांक 17 शपथपत्र व 100च्या बॉन्डवर नियम क्रमांक 3 शपथपत्र। यामध्ये फॉर्म नंबर 17 आणि फॉर्म नंबर 3 हे 100च्या बॉन्डवर टाईप करून नोटरी करून आवश्यक आहे। त्यानंतर निवडणुकीकरता जर लागत असेल तर नियम क्रमांक 21 टाईप करायचा आणि जर नियम क्रमांक 21 टाईप करायचा। निवडणुकीकरता जर लागत असेल तर नियम क्रमांक 21 हे शपथपत्र बनवायचे आणि जर नोकरीसाठी जर लागत असेल तर नियम क्रमांक 11 हे शपथपत्र बनवायचे। त्यानंतर नोकरीवर निवडणुकीकरता संबंधित विभागाचे पत्र। त्यानंतर घरातील रक्तातील नातेवाईकाची जात पडताळणी झाली असल्यास जात पडताळणी प्रमाणपत्र, विद्यार्थी वडील यांची सही, विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर ईमेल ID व मोबाईल नंबर आवश्यक। तर मित्रांनो, हे झाले डॉक्युमेंट्स। तर हे डॉक्युमेंट्स आपण आधी जमा करून घ्यायचे आणि स्कॅन करून एका फोल्डरमध्ये सेव्ह करून नावासहित सेव्ह करून ठेवायचे। तर मित्रांनो, आता आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा। तर मित्रांनो, मी इथे आलोय, गुगल क्रोम ब्राउझर येथे ओपन केलं। तर इथे आल्यानंतर इथे कास्ट व्हॅलिडिटी असं आपल्याला टाईप करायचं। इथे आपल्याला जर वेबसाईटची लिंक आपल्याला माहिती नसेल तर इथे कास्ट व्हॅलिडिटी इथे टाईप करायचे। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी इथे याला सुरुवातीला क्लिक करायचे। इथे सुरुवातीची जी लिंक आलेली आहे तर इथे आपल्याला महाराष्ट्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ऑनलाईन आहे, तर याला आपल्याला क्लिक करता आपल्याला जर आधी रजिस्ट्रेशन जर आपण केलेलं असेल तर इथे लॉगिन ID आणि पासवर्ड द्वारे आपण लॉगिन करू शकतो। नाहीतर सुरुवातीला न्यू युजर रजिस्टर हे इथे क्लिक करून आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं। तर इथे रजिस्ट्रेशन करताना इथे आपल्याला मिस्टर, मिसेस, मिस येथे जे असेल ते घ्यायचे। त्यानंतर इथे फर्स्ट नेम आपल्याला इथे टाकायचे। तर इथे जेंडर मेल असेल तर मेल करा, नाही तर फिमेल करा। त्यानंतर इथे ईमेल ॲड्रेस इथे आपल्याला व्यवस्थितरित्या न चुकता इथे टाकायचे, कारण की ईमेलवर एक व्हेरिफिकेशन जाणार आहे। तर आणि मोबाईल नंबर व्यवस्थित न चुकता टाका। त्यानंतर आपल्याला इथे सेव्ह वर क्लिक करायचं आहे। इथे मोबाईल नंबरवर आधी OTP आहे, नंतर आपल्याला ईमेल ID व्हेरीफाय करायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर। नंतर इथे मी OTP टाकून घेतलेला आहे। तर इथे OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफायला क्लिक करायचं आहे। OTP सक्सेसफुली व्हेरीफाईड याला ओके केल्यानंतर मग आपल्याला इथे पासवर्ड इथे आपल्याला तयार करायचं आहे। तर इथे पासवर्ड मी तयार करून घेतो। त्यानंतर इथे आपल्याला कॅप्चा इथे व्यवस्थित टाकायचं आहे। त्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर इथे सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन व्हेरीफाईड ईमेल ID, तर इथे आपल्याला ईमेल ID ही व्हेरीफाय करायची। तर मित्रांनो, तुम्हाला जो आपण मेल टाकलेला आहे त्या मेलला एक अशा प्रकारे मेल येईल। तर त्या मेलमध्ये आल्यानंतर इथे कन्फर्म ईमेल याला आपल्याला क्लिक करायचं आहे। कन्फर्म ईमेल केल्यानंतर आपल्याला असं एक मेसेज डॅशबोर्ड दिसेल। तर इथे युअर ईमेल ID इज व्हेरीफाईड असं मेसेज येईल। त्यानंतर मित्रांनो, लॉगिनच्या डॅशबोर्डला जायचे आणि येथे आपल्याला आपण टाकलेला ईमेल ID आणि येथे पासवर्ड आपल्याला
टाकून लॉग इन करायचे. येथे ईमेल आयडी आणि येथे पासवर्ड टाकल्यानंतर येथे आपण लॉग इन वर क्लिक करायचे. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर वेलकम, येथे वेलकम आणि येथे आपलं नाव येथे आपल्याला दिसेल सुरुवातीला. त्यानंतर येथे टर्म्स अँड कंडिशन येथे आपल्याला दाखवलं जाईल. पूर्ण नियम वाचल्यानंतर आपल्याला येथे खाली आल्यानंतर आय ॲग्री याला क्लिक करायचे. त्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करायचं. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर टाईप ऑफ ॲप्लिकेशन येथे आपल्याला कशासाठी कास्ट व्हॅलिडिटी करायचे. तर येथे आपल्याला एज्युकेशन असेल तर एज्युकेशनसाठी, त्यानंतर इलेक्शन असेल तर इलेक्शनसाठी, त्यानंतर नोकरीसाठी असेल तर सर्व्हिससाठी येथे क्लिक करायचे. त्यानंतर ऑदर काही कोणत्या कामासाठी जर आपल्याला लागत असेल तर येथे ऑदर करायचे. तर येथे मी एज्युकेशन घेतो. सेम प्रोसेस आहे सगळ्यांसाठी, फक्त डॉक्युमेंट चेंजेस आहे. तर मित्रांनो येथे एज्युकेशन घेतल्यानंतर येथे आपल्याला खाली कास्ट व्हॅलिडिटी कशासाठी करता येईल. तर इथे आपल्याला त्यांना स्कॉलरशिपचा बेनिफिट, तर इथे टू अवेल द बेनिफिट अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे आपल्याला विद्यार्थी ज्या शैक्षणिक वर्ष आहे ते शैक्षणिक वर्ष येथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो येथे आपल्याला डिप्लोमा काही ॲग्री डिप्लोमा वगैरे असतात, काही 2-3 वर्षाची डिप्लोमा लाभ घेण्यासाठी जर कास्ट व्हॅलिडिटी करत असेल तर ते डिप्लोमा घ्यायचे. त्यानंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएट साठी पोस्ट ग्रॅज्युएट आणि त्यानंतर बिलो XII म्हणजे 12वीच्या आधी. तर इथे 12वी आता सध्या 12वीच्या आधी असल्यामुळे मी इथे बिलो XII हे ऑप्शन इथे चूज करतो. त्यानंतर इथे सबमिट बटनावर आपण क्लिक करायचं. तर मित्रांनो इथे आपल्याला 7 स्टेप हा फॉर्म भरायचा आहे. तर आपण सुरुवातीला ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन हे यामध्ये सर्व माहिती भरूया. तर इथे आल्यानंतर आपल्याला ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन मध्ये नाव हे आलेलं दिसेल. त्यानंतर मॅरिटल स्टेटस लग्न झालेलं आहे ते टाकायचं. झालेलं असेल तर मॅरिट टाका, नाही तर सिंगल टाका. डिवोर्स म्हणजे विधवा इथे टाकायचं आहे. डिवोर्स म्हणजे डिवोर्स वगैरे घेतलेलं असेल तर डिवोर्स. त्यानंतर इथे ॲप्लिकंट नेम ॲज पर कास्ट सर्टिफिकेट, तर जसं आपलं कास्ट सर्टिफिकेटवर नाव असं ॲप्लिकंटचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथे आधार कार्ड नंबर मित्रांनो आपल्याला टाकायचे आहे. त्याचे जन्मतारीख आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर वर्क प्लेस हे सी किंवा निर्गुण उतारावर जसं आहे तसंच इथे आपल्याला टाकायचे, चेंजेस करायचं नाही. जर बर्थ सर्टिफिकेट जर असेल तर बर्थ सर्टिफिकेट याला जोडा. तर मित्रांनो हे समजत नसेल तुम्हाला तर कास्टवर बघून घ्यायचे. त्यानंतर ॲप्लिकंट कास्ट सर्टिफिकेट नंबर इथे आपल्याला टाकायचे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट वापर कधीपासून आला त्याची डेट इथे आपल्याला टाकायची. त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट इश्यू फ्रॉम डिस्ट्रिक्ट येथे सिलेक्ट करायचे. कास्ट सर्टिफिकेट कोणत्या अधिकाऱ्याद्वारे देण्यात गेलेले आहे, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कोणत्या अधिकाऱ्याद्वारे दिले गेले. तर ते एसडीओ मी सिलेक्ट करतो. आपण कास्ट सर्टिफिकेट वर बघू शकता खाली सिग्नेचर व्हॅलिड असते त्याच्या खाली दिलेलं असतं. त्यानंतर येथे सब डिव्हिजनल ऑफिसर येथे आपल्याला जे आपला तालुका जिल्हा वाईज असेल ते येथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर येथे आल्यानंतर मित्रांनो येथे आपल्याला जे येथे आपण जे डॉक्युमेंट्स जोडणार आहे तर जोडलेल्या डॉक्युमेंटची येथे आपल्याला टिक करायचे. तर इथे आपण व्यवस्थितरित्या टिक करा, त्यामुळे आपल्याला पुढे इथे आपण ज्याला टिक करू तेच आपल्याला पुढे डॉक्युमेंट अपलोड करायला ऑप्शन मध्ये उपलब्ध होईल. तर येथे मी ॲप्लिकंट स्कूल TC येथे याला क्लिक करतो. त्यानंतर ग्रँडफादर स्कूल TC तर हे नाही, तर अटॅच जर असेल तर याला आपण क्लिक करायचं. त्यानंतर ॲफिडेविटला मी क्लिक करतो. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ऑफ ग्रँडफादर हे नाही. त्यानंतर रेशन कार्ड जर असेल तर रेशन कार्ड आपण येथे लावू शकता. त्यानंतर कॉपी ऑफ कोतवाल बुक, त्यानंतर फोटो ID ऑफ ॲप्लिकंट, अर्जदाराचे ID कार्ड वगैरे असेल तर इथे आपल्याला क्लिक करायचे. त्यानंतर फादर स्कूल TC, तर फादर स्कूल TC हे अत्यंत आवश्यक आहे लावणं, नसेल तर बॉन्ड बनवून घ्या. त्यानंतर ओड 712 एक्सटॅच हे असेल तर येथे क्लिक करा. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन याला क्लिक करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ऑफ फादर याला ओके करा. त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट याला पण ओके करा. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ऑफ इन ब्लड रिलेटिव्ह, तर आपल्या रक्तातील नातेवाईकाची कास्ट व्हॅलिडिटी झालेलं असेल तर यासाठी आपण इथे क्लिक करायचे. नंतर कॉपी ऑफ सर्व्हिस बुक, जर आपण नोकरीला वगैरे असाल तर येथे सर्व्हिस बुक आपल्याला कॉपी येते यासाठी आपण क्लिक करायचे. त्यानंतर ऑर्डर काही असेल तर येथे ऑर्डरला क्लिक करून आपल्याला येथे ऑर्डरला क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला त्या डॉक्युमेंटचं नाव येथे टाकायचे. त्यानंतर येथे आपल्याला मदर टंग येथे आपल्याला सिलेक्ट करायचे. त्यानंतर रिलेशन डायलेक्ट जातीचा उल्लेख येथे आपल्याला करायचे. त्यानंतर गॉडलेस नेम येथे आपल्याला आपल्या कुलदेवतचं नाव येथे आपल्याला टाकायचे जे असेल ते. त्यानंतर मित्रांनो येथे 5 डिफरंट सरनेम ऑफ ॲप्लिकंट्स रिलेटिव्ह ऑर पर्सन फ्रॉम द सेम कास्ट, तर मित्रांनो येथे आपल्याला जातीतील 5 आडनाव येथे टाकायचे.
तर इथे 5 आडनाव मी टाकून घेतो. त्यानंतर मित्रांनो इथे आपण माहिती पूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या आपण बघून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू वर क्लिक करायचे. त्यानंतर इथे आर शुअर म्हणजे तुम्ही आर शुअर म्हणजे इथे बरोबर आहे सर्व माहिती. त्यानंतर इथे आपल्याला पुढच्या मध्ये माहिती भरायची आहे ऍप्लिकंट ऍड्रेस. तर ऍप्लिकंट ऍड्रेस हे आपल्या आधारवर असेल त्या प्रकारे आपण त्यानुसार तुम्ही टाकू शकता. तर मित्रांनो इथे ऍड्रेस टाकताना सर्व ऍड्रेस इथे भरून घ्यायचे आहे आपण. तर इथे जन्मवर्षापासूनची तारीख तुम्ही टाकू शकता. तर मित्रांनो इथे दोन्ही ऍड्रेस सेम आहे यासाठी येस करायचे आणि त्या नो करायचे. नसता येस करून सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक करायचं. आर शुअर याला क्लिक करून ऍप्लिकंट एज्युकेशन डिटेल्स इथे आपल्याला शैक्षणिक माहिती इथे भरायची. तर इथे मी प्रायमरी एज्युकेशन वगैरे जे असेल ते घ्यायचे आपण, प्रायमरी सेकंडरी कॉलेज. तर हे आपल्याला पुढे अपलोड करायचे, त्याच्यामुळे येथे व्यवस्थित ते आपण भरा. त्यानंतर निर्गम उतारा किंवा जे शैक्षणिक डॉक्युमेंट येथे आपण त्यानुसार येथे आपल्याला कास्ट येथे मेन्शन करायचे. त्यानंतर येथे कम्प्लिटेड झालेला आहे की विथ प्रोग्रेस म्हणजे पास वगैरे झालेलं असेल तर जर इथे कम्प्लिटेड असेल तर कम्प्लिटेडला क्लिक करायचे, नसते विथ प्रोग्रेस तर ते कम्प्लिटेड घेतो. त्यानंतर येथे आपण जर माहिती चुकली असेल ती एडिट करू शकता किंवा इथून रिमूव्ह करू शकता आणि दुसऱ्या येथे एज्युकेशनल डिटेल्स टाकू शकता. त्यानंतर येथे अजून एक शैक्षणिक वर्षाची माहिती इथे आपल्याला टाकायची. त्यानंतर इथे आपल्याला फ्रॉम इयर फ्रॉम घ्यायचे आणि इयर टू. त्यानंतर इथे कास्ट आपल्याला कॅटेगरी कास्ट कॅटेगरी इथे आपल्याला निवडायची आणि इथे आलं त्यानंतर इथे आपल्याला कास्ट निवडायचे. त्यानंतर इथे एज्युकेशन स्टेटस इथे कम्प्लिटेड असेल जे असेल ते घ्यायचे. त्यानंतर ॲड जर नापास झालेलं असेल तर इन प्रोग्रेस वगैरे आपण करू शकतो. त्यानंतर इथे सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक करून आपण पुढच्या टप्प्यात माहिती बघूया. त्यामध्ये फादर्स नेम, तर फादर्स नेम मध्ये इथे फादर नेम, मिडल नेम, इथे लास्ट नेम आणि ग्रँडफादर नेम आणि मिडल नेम आणि लास्ट नेम इथे टाकायचे. मी इथे टाकून देतो. ही माहिती आपण वंशावळीप्रमाणेच भरायची. त्यानंतर ॲड्रेस इथे आपल्याला टाकायचे. तर तालुका इथे आपल्याला निवडायचे. त्यानंतर पिनकोड इथे टाकून घ्यायचे. त्यानंतर फादर ऑप्शन म्हणजे फादर काय करतात, सर्व्हिस, बिझनेस होतं. तर तिथे असे जे आहे ते इथे आपण टाकायचे. ज्या संबंधित माहिती इथे टाकायची. ऑर्डरमध्ये इथे काही करत जे असेल ते. त्यानंतर ऑर्डर बिझनेस ॲड्रेस इथे आपल्याला टाकायचे. नंतर कॉन्टॅक्ट नंबर इथे त्यांचं टाकायचे. त्यानंतर इन हँड प्रोफेशन ऑफ फॅमिली, वारसाने आपल्या कुटुंबाला कोणता व्यवसाय असेल तर इथे टाकायचे. त्यानंतर इथे आपल्याला ही माहिती सेव्ह करायची. आर शुअर ओके. त्यानंतर इथे खाली आल्यानंतर आपल्याला इथे त्यानंतर इज ॲप्लिकंट फादर इलेक्ट्रिक जर अर्जदाराचे वडील हे शिकलेले असेल तर इथे येस करायचे आणि इथे एज्युकेशन डिटेल्स आपल्याला भरायची. जे असेल ते इथे आपण घ्यायचे. कॅटेगरी मेन्शन इन एज्युकेशनल रेकॉर्ड येथे आपण जी आधी भरलेलं आहे तेच इथे टाकायचं आणि एज्युकेशनल डिटेल्सवर पण हीच माहिती आवश्यक आहे. जर आपली एज्युकेशनल डिटेल्सवर जातीचा उल्लेख जर वेगळा असेल तर ते डॉक्युमेंट्स इथे चालणार नाही. नंतर ही माहिती ॲड केल्यानंतर आपल्याला फॅमिली डिटेल्समध्ये ही माहिती ॲड केल्यानंतर इथे दाखवली जाईल. आपल्याला जर एडिट करायचं असेल तर इथून आपण एडिट करू शकता, नाहीतर रिमूव्ह पण करू शकता आणि पुन्हा होईल. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक. नंतर मित्रांनो फॅमिली मायग्रेशन डिटेल्स इथे दाखवतो म्हणजे कुटुंब अर्जदाराचे स्थलांतर वगैरे जर झालेलं असेल तर इथे आपल्याला स्टेट वगैरे निवडून हे आपल्याला भरायचे. नसता सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक करून पुढे माहिती भरायची. त्यानंतर इथे फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स आपण टाकायची. फॅमिलीमध्ये कोणाची कास्ट व्हॅलिडिटी झालेली असेल तर इथे आपण टाकायचे. इथे आपण ज्याच्याकडून कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे ते इथे ते ऑप्शन इथे सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर इथे आपण आपल्याला इथे माहिती भरायची. नंतर मित्रांनो इथे आपल्याला डेट ऑफ ऍप्लिकेशन डेट इथे टाकायची. नंतर कम्युनिटी डिसिजन व्हॅलिड झालेले आहे की व्हॅलिड झालेले आणि सेव्ह अँड कंटिन्यू. त्यानंतर मित्रांनो येथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड येथे करायचे. तर मित्रांनो जेथे तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह केलेलं असेल तेथे डॉक्युमेंट सिलेक्ट करून भरायचे. तर मित्रांनो इथे डॉक्युमेंट अपलोड करतो स्पष्ट दिसावे असे डॉक्युमेंट आपण स्कॅन करायचं. नंतर ओरिजिनल ॲफिडेव्हिट तर 17 नंबर फॉर्म येते. हे बघा 17 नंबर फॉर्म येते आपल्याला अपलोड करायचे. त्यानंतर फॉर्म नंबर 3 इथे फॉर्म नंबर 3 आपल्याला अपलोड करायचे. त्यानंतर फॉर्म 15A 15 फॉर्म आहे 15 आपल्याला इथे सिलेक्ट करून येते भरायचे अपलोड करायचे. नंतर इथे आल्यानंतर खाली आपल्याला ॲप्लिकंट फोटो येते. तर मित्रांनो फोटो वगैरे साईज कमी जास्त करण्यासाठी RIOT एक सॉफ्टवेअर आहे. तर हे सॉफ्टवेअर आपण पीसीला डाउनलोड करून ऑफलाईन वापरू शकतो. यामध्ये मी साईज कमी करून घेतो. ॲप्लिकंट सिग्नेचर इथे अपलोड केल्यानंतर ॲप्लिकंट पॅरेंट सिग्नेचर इथे आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला जे आपण डॉक्युमेंट्स सिलेक्ट केलेले होते आणि डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी इथे आपल्याला त्यानुसार डॉक्युमेंट्स क्लिक करायचे. तर यामधील जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत त्याला इथे क्लिक करा. तर मित्रांनो इथे आपल्याला समजत नसेल तर इथे आपण डॉक्युमेंट्स जे ऑर्डरमध्ये आहे ते इथे आपण कोणत्याही ऑप्शनमध्ये इथे टाकू शकता. परंतु जे इथे दिलेलं आहे ज्याप्रमाणे की येथे बघा ॲप्लिकंट प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तर इथे ॲप्लिकंट प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटच अपलोड करायचं. त्यानंतर ॲप्लिकंट फादर प्रायमरी स्कूल म्हणजे ॲप्लिकंटचं जे
एज्युकेशनल पुरावा असेल तर तो हा येथे अपलोड करायचा आहे. नंतर सर्टिफिकेट कॉपी, स्कूल लेवल सर्टिफिकेट तर इथे हा अपलोड करायचे, त्यानुसार इथे अपलोड करायचे डॉक्युमेंट्स. तर मित्रांनो अशा प्रकारे इथे डॉक्युमेंट्स आपल्याला सर्व अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो इथे खाली यापैकी डॉक्युमेंट्स आपण अपलोड करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू वर क्लिक करून नेक्स्ट करायचे. तर मित्रांनो ऍप्लिकेंट इन्फॉर्मेशन येथे सर्व व्यवस्थितरित्या आपण बघून घ्यायची, तपासून घ्यायची. आणि मित्रांनो इथे आल्यानंतर आपण व्ह्यू अपलोडेड फाईल याला क्लिक करून सगळे डॉक्युमेंट्स येथे व्यवस्थितरित्या अपलोड झालेले आहेत हे बघून घ्यायचे. तर मित्रांनो इथे आपल्याला जर एडिट करायचं असेल तर इथे हा कॅप्चा टाकून या चेक बॉक्सला क्लिक करून त्यानंतर हा कॅप्चा टाकून इथे एडिट करायचे. आणि एडिट करायचं नसेल व्यवस्थितरित्या सगळी माहिती आपण तपासल्यानंतर सबमिट करू शकतो. तर मित्रांनो इथे सबमिट केल्यानंतर इथे आफ्टर फायनल सबमिशन यू विल बी नॉट एबल टू मॉडिफाय द डाटा. त्यानंतर येथे सांगत आहे की आपण सबमिशन केल्यानंतर येथे डाटा आपल्याला दुरुस्त वगैरे करता येणार नाही. तर इथे फायनल सबमिट करायचं असेल तर फायनल सबमिट करा, नंतर क्लोज करा. त्यानंतर ऍप्लिकेशन पेमेंट स्टेटस येथे मेक पेमेंट आपल्याला इथे पेमेंट करा. तर इथे UPI द्वारे मी पेमेंट करतो. तर इथे UPI आपला UPI आयडी इथे टाकून घ्यायचं आहे. तर UPI आयडी इथे व्हेरीफाय करून पे वर क्लिक करायचं आहे. पे वर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर लिंक येईल, त्याला क्लिक करून आपण फोनपे, गुगल पे द्वारे पेमेंट करू शकतो. तर मित्रांनो इथे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालं नाही तरी घाबरायचं नाही, थोडंसं वेट करायचं. तर मित्रांनो येथे फॉर्म आपला सबमिट झालेला आहे. त्यानंतर येथे फीडबॅक आपल्याला द्यायचा असेल तर देऊ शकता आपण. त्यानंतर मित्रांनो इथे ऍप्लिकेशन स्टेटस आपल्याला दाखवते. नंतर डाउनलोड ऍप्लिकेशन याला क्लिक करून आपण ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे. त्यानंतर डाउनलोड पेमेंट रिसिप्ट याला क्लिक करून आपण केलेल्या पेमेंटची रिसिप्ट येथे आपण डाउनलोड करून घ्यायची. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी दिसेल. धन्यवाद.